नमस्कार. अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आत्ता अक्षय तृतीया जवळ येत आहे. अक्षय तृतीया म्हणजेच आपल्या पितरांना, पूर्वजांना स्मरण करण्याची तिथी किंवा त्यांच्याप्रती कृतज्ञता दाखवण्याची तिथी. अक्षय तृतीयेला मान असतो आंब्याचा, तर तीच आमरस थाळी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. इथे आमरस सर्वांनाच माहिती आहे कसं बनवायचा. तो आंब्याचा आमरस मी बनवून घेतलेला आहे. रस बनवून झाला की तो मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रवीनेही फिरवून घेऊ शकता. त्यानंतर इथे कणिक घेतलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे रवा घातलेला आहे, थोडंसं मीठ आणि साखर घातलेली आहे आणि नंतर ही कणिक पुरीसाठी भिजवून घेतलेली आहे. कणिक ही घट्ट भिजवून घ्यायची आहे. कणकेमध्ये साखर घातल्याने पुरी वातड होत नाही आणि रवा घातल्याने पुरी जास्त तेलकट होत नाही. आता हे पीठ 10 ते 15 मिनिटं भिजून बाजूला ठेवून दिलं. तोपर्यंत वरण भाताचा कुकर लावून घेतला. वरण भाताचा कुकर लावून दिला की नंतर भाजीच्या मसाल्याची तयारी केली. त्यासाठी सर्वात प्रथम कांदे घेतलेले आहेत 3. त्यातील 1 कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि 2 कांदे लांब चिरून घ्यायचे आहेत मसाल्यासाठी. आता कुकर झालेला आहे तर मी मसाला भाजून घेणार आहे. त्यासाठी सर्वात प्रथम तव्यावरती कारळं घालून घ्यायचे आहेत आणि ते बिना तेलाचे भाजून घ्यायचे आहेत. नेहमी लक्षात ठेवायचं, हवरी आणि कारळं म्हणजेच तीळ आणि कारळं हे बिना तेलाचेच भाजायचे असतात, तेव्हा ते व्यवस्थित बारीक होतात. आता तीळ आणि कारळं भाजून झाले की नंतर तव्यावरती 1 चमचा धने घेतलेले आहेत. ते धने घालून थोडंसं तेल घालून भाजून घ्यायचे आहेत. धने चांगले लालसर भाजून झाले की नंतर खोबरं भाजून घ्यायचं आहे. इथे शेंगादाणे मी घेतलेले आहेत, ते आधीच भाजलेले होते म्हणून शेंगादाणे काय मी भाजून घेतले नाहीत. आता हे खोबऱ्याचे 7-8 तुकडे आहेत, ते भाजून घ्यायचे आहेत. खोबरंसुद्धा जास्त काळं करायचं नाही आहे, थोडंसं लालसर भाजलं की काढून घ्यायचं आहे. आणि नंतर सगळ्यात शेवटी यावरती कांदा भाजून घ्यायचा आहे. आमच्याकडे आमरसासोबत सांडगे म्हणजेच वड्याची भाजी नेहमी केली जाते. तीच वड्याची भाजी मी करत आहे. आता हा कांदा भाजून होत आहे तोपर्यंत हवरी, कारळं, शेंगादाणे, खोबरं, धने हे सगळं मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आणि आता कांदा भाजून झालेला आहे. तो थंड होतो आहे तोपर्यंत हे सांडगे तव्यावरती छान खमंग भाजून घ्यायचे आहेत. या वड्याची शेंगदाण्याचं कूट घालून सुद्धा भाजी होते, परंतु आमच्या इथे अशी तीळ आणि कारळं घालून केलेली काळ्या मसाल्याचीच भाजी आवडते. आता ही सांडगे चांगली खमंग भाजून झाली की ती काढून घ्यायची आणि नंतर जो 1 कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो तव्यावरती घालून फक्त मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, कारण तो भाजीमध्ये तसाच घालायचा आहे. हा कांदा जास्त काळा किंवा लालसर होईपर्यंत सुद्धा भाजायचा नाही. अगदी थोडासा मऊ झाला की तो बाजूला काढून ठेवायचा आहे. आता इथे कांदा आणि लसूण घालून हे आधीचे जे वाटलेले मसाले आहेत ते बिना पाण्याचंच वाटून घ्यायचं आहे. कारण या प्रकारे जेव्हा भाजी बनवली जाते त्यावेळेला भाजीची चवही छान येते आणि भाजीला तरी किंवा रंगही चांगला येतो. आता मसाला वाटून झालेला आहे तर आता कढई गॅसवरती ठेवून त्यामध्ये तेल घातलं. त्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक चिरून घातलेल्या आहेत. लसूण लाल होतोय तोपर्यंत हे सांडगे थोडेसे ठेचून घ्यायचे आहेत. सांडगे ओबडधोबडच ठेचून घ्यायचे आहेत. जर अख्खे टाकले तर त्याची चव रसामध्ये उतरत नाही, त्यामुळे हे सांडगे थोडेसे ठेचून घ्यायचे आहेत. लसूण चांगला लालसर झाला की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेतलेले आहेत आणि जिरे चांगले तडतडले की नंतर जो कांदा भाजलेला आहे तो कांदा यामध्ये घालून घ्यायचा आहे. कांदा डायरेक्ट यातही परतला तरीही चालतो, परंतु तवा गरम होता म्हणून म्हटलं चला त्यावरतीच हा कांदा परतून घेऊया, म्हणजे पुढचा वेळ वाचेल. आता इथे कांदा घालून झाला की नंतर ही सांडगी यामध्ये घालून घ्यायची आणि मग आपले जे तिखट मसाले आहेत ते घालून घ्यायचे. त्यात सर्वात प्रथम अर्धा चमचा हळद घातलेली आहे. हळद घालून झाली की 2 चमचे घरगुती काळा मसाला घातलेला आहे. तिखट आणि मीठ हे नेहमी आपल्या चवीनुसार वापरायचं आहे. आता हा मसाला घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून यामध्ये आपल्याला भाजी करायची तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे. इथे मी 1-1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. पाणी घालून झालं की चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवरती ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे. आता इथे भाजीला उकळी आली की यामध्ये हा वाटलेलं वाटण घालून घ्यायचं आहे. वाटण नेहमी सुरुवातीला थोडं घालायचं आहे, कारण नंतर अशा वाटणाची भाजी नंतर शिजत आल्यानंतर घट्ट होते, म्हणून हवं तसं सुरुवातीला थोडं
आणि नंतर लागलं तर थोडीशी भाजी शिजल्यानंतर थोडंसं वाटण घालून घ्यायचं. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि झाकण ठेवून एक 7 ते 8 मिनिटे भाजी शिजून घ्यायची. आता भाजी दुसरीकडे शिजायला ठेवली आहे, तोपर्यंत एका गॅसवरती कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. म्हणजेच कुरडई पापड तळण्यासाठी हे तेल मी घातलेलं आहे. आता इथे कुरडई आणि पापड तळून घ्यायचं आहे, त्याचीच सुरुवात मी केलेली आहे. आता इथे कुरड्या तळून झाल्या की नंतर पापड तळून घ्यायचे आहेत. भजी काही मी रेसिपीमध्ये घेतली नाही, कारण आपण भजी नेहमीच बनवतो आणि तसंही मी आधीच भजीची रेसिपी अपलोड केलेली आहे. आता इथे कुरडई पापड तळून झालं की नंतर पुऱ्याची तयारी केली. एकीकडे पुऱ्याची तयारी होती, एकीकडे भाजीसुद्धा शिजून तयार झालेली आहे. मी पुऱ्या करताना नेहमी काय करते, एक 10 ते 15 पुऱ्या आधी लाटून ठेवायच्या आणि नंतर त्या तळून झाल्या की नंतर मग बाकीच्या लाटून बाकीच्या तळून घ्यायच्या. कारण जेव्हा आपण एकटे स्वयंपाक बनवायला असतो ना, त्यावेळेला अशीच एकात-एक कामे करावी लागतात आणि पुऱ्या करण्यासाठी वेळ जरा जास्त लागतो. म्हणून त्यासाठी मी असा प्रयत्न करत असते की आधी लाटून घ्यायच्या आणि नंतर एकसोबत तळून घ्यायच्या. आता इथे सुरुवातीला मी सांगायचं विसरले की तळण कुठलंही असो, सुरुवातीला तळण तेलात काढण्याच्या आधी थोडंसं मीठ घातलं तर पदार्थ कुठलाही असो तो जास्त तेल पित नाही. त्यासाठी मी तेलामध्ये आधी थोडंसं मीठ घातलं होतं. आता इथे पुऱ्या माझ्या करून झालेल्या आहेत. इकडे भाजीसुद्धा तयार झालेली आहे. आता ताट भरून घ्यायचं. त्यासाठी सर्वात प्रथम आधी एका प्लेटमध्ये भाजी घेतलेली आहे आणि ही सांडग्याची भाजी ना रसासोबत अगदी छान लागते आणि नवीन नवीन तर अतिशय छान लागते. इकडे ताटामध्ये वरण भात घेतलेला आहे, त्यानंतर भाजी ठेवली. आता आंब्याचा रस घालून घेतलेला आहे आणि नंतर पुऱ्या घालून हे ताट तयार झालेलं आहे. आता ताटामध्ये पुऱ्या ठेवून घ्यायच्या. भाता आणि वरणामध्ये तूप घातलेलं आहे, रसातसुद्धा तूप घातलेलं आहे. रसामध्ये तूप घेतल्याने रस पचण्यास हलका होतो. नंतर कुरडई पापड आणि भजी ठेवून घेतली. ताट पूर्ण तयार झालं. अक्षय तृतीयेला पुरणपोळी आणि आमरसाचाच मान असतो, परंतु काही भागामध्ये रसपुरीसुद्धा करतात. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि हो, आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून माझ्या चॅनलला सपोर्ट नक्की करा. धन्यवाद.